सातारा जिल्हा परिषदेमध्ये जे सगळ्यात मोठं नाट्य घडलं ते म्हणजे अपहरण नाट्य. वाईमधल्या यशवंतनगर गटाचे जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीचे बापू शिंदे यांचं अपहरण झालं आणि त्या अपहरणामध्ये 4 जणांची नावं आली आणि त्यामध्ये 2 जिल्हा परिषद सदस्य होते आणि त्यांना पोलिसांनी उचललं. आता जे जिल्हा परिषद सदस्य बापू शिंदे आहे, ज्यांच्यावरनं हा सगळं घटनाक्रम रंगला, ते बापू शिंदे आज आपल्या लोकवृत्तच्या समवेत आहेत. बापूसाहेब, हा घटनाक्रम नेमका काय झाला, कसा झाला, हे सातारच्या जनतेला, महाराष्ट्राला कळून द्या. की मला ते सर्वसाधारण 9च्या दरम्यान समजलं की बाबा हे 19 तारखेच्या रात्रीची गोष्ट, 19 म्हणजे पाडवा. पाडव्या दिवशी हा. की बाबा असं तुमचं अपहरण झाले अशी तक्रार नोंदवली गेली, काय अशी बातमी कळली. म्हटलं आपण कोणी म्हणजे अपहरण झालंच नाही आणि अशी तक्रार कोणी केली, तुम्ही माहिती घ्यायचा प्रयत्न केला. माहिती याचा प्रयत्न केला. त्यानंतर मला समजलं की म्हणले त्यांच्या मुलं तर म्हटलं आमचा मुलगा करू शकत नाही काय. पण मी पुन्हा माझ्या लक्षात आलं की बहुतेक त्याच्यावर कुठलं तरी दडपण किंवा कुठली तरी भीती दाखवून त्या पोटी त्याच्याकडे हे लिहून घेतलं असलं पाहिजे, असं तुम्हाला वाटलं? असं मला वाटलं. बरोबर. मग त्यानंतर मी ठरवलं किंवा असं झालंच नाही, म्हणून मग मी तसा एक व्हिडिओ तयार करून SP ला पाठवला. हे 19ची रात्रच? 19 रात्र. बरं. मला ते 12:30-1च्या दरम्यान पाठवला असेल. अच्छा. काय थोडा कसा होता तो, बरं. किंवा माझं कोणी अपहरण केलं नाही काय आणि चुकीचं अर्ज आलेला आहे काय, मी सुखरूप आणि व्यवस्थित आहे म्हणून तुम्ही कळवलं, म्हणजे पोलिसांपर्यंत कळवलं की तुम्ही व्यवस्थित आहे. आणि त्यानंतर मी माझा एक जबाब तयार करून महाबळेश्वर पोलीस म्हटलं, मी महाबळेश्वर पोलीस स्टेशनला गेलो काय. बरं. कधी 19च्या रात्री? 19च्या पहाटेची गोष्ट त्यांची. अच्छा. तिथे गेलो, त्या अर्ज वगैरे त्यांना दिला. अच्छा. पण ते काही पोच त्यांनी दिली नाही. बरं. कोणाचा तरी फोन आला होता कुठलं तरी, मग असं दडपण त्यांच्या आल्यासारखं दिसलं आणि त्यांनी पोच दिली नाही, पण डायरीत नोंद केली काय. अच्छा. तुम्ही तिथं महाबळेश्वर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सांगितलं माझं अपहरण झालं नाही म्हणून? बघा जनता, अर्ज पण दिला मी त्याचा. प्रेक्षकांना मी आवर्जून सांगतो, स्वतः हे जाऊन पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सांगतायत की माझं अपहरण झालेलं नाहीये. ही घटना मतदानाच्या पहाटेची गोष्ट आहे. पुढं बापू काय झालं मग? तिथून मी परत वाईला आलो. वाईला आलो मी, पुन्हा मला असं वाटलं की त्यांनी तिथे लेखी दिली नाही आपल्याला पोच. बरोबर. म्हणजे आपला तो जबाब म्हणजे फाडून सुद्धा टाकू शकतात. बरं. म्हणून मी पुन्हा मग दुसरा व्यवस्थित जबाब तयार करून पुन्हा इथं मग वाईच्या पोलीस स्टेशनला आलो. अच्छा. हा. आणि वाळुंजकर साहेब डीबीचे SP साहेब, मग यांना तुम्ही दाखवला, म्हटलं असं मला पोच पाहिजे. बरं. मी 5 वाजता मग ती पोच घेतली. इथं तुम्हाला पोच मिळाली? अपहरण झालं नाही म्हणून वाईमध्ये येऊन पोच घेतली. बरं. पुढं मग काय घडलं? पोच घेतल्यानंतर पुन्हा मी म्हणजे घरी आलो, आंघोळ फ्रेश झालो काय, आणि म्हणलं आता ग्रुपनं वरनं महाबळेश्वरने यायचंय. अच्छा. म्हणून मी तिकडे गेलो, ग्रुपमध्ये एका गाडीत मतदानाला जायचं म्हणून. वाईत आल्यानंतर म्हणजे एक आमचे जे एक सदस्य होते, म्हणजे एक मांडवे म्हणून आणि एक देसाई म्हणून, तरी म्हणले यांना गाडीतनं उतरवा, थोडी अडचण आहे, आणि त्यांना मग आबांच्या गाडीत तिकडं बसा बोलून. म्हटलं आता माझं ते मी जबाब देऊन विषय संपलाय. बरं. त्यांची नावं नव्हती आणि अचानक हे काय झालं. अच्छा. काय ते मला बराच वेळ कळलं नाही. बरं. हा. मग साताऱ्यात गेल्यानंतर एवढेच म्हणायचे की म्हणजे त्यांना अटक करण्याची संभव शक्यता आहे. तर मी म्हणतो कुठल्या कारणासाठी शक्यता आहे. पण जेव्हा म्हणजे आम्ही गेलो, मी आतही पोचलो, कामेतला ओढला त्यांनी खालीच. बरोबर. तसा मग मी वरच ठेवलो, कारण मला अशी भीती होती की मतदानाला मला सुद्धा वंचित करण्याचा त्यांचा मला संशय आला होता. बरं. मग ती दक्षता घेऊन मी चटकन जिन्यानी वर गेलो. जिन्यानी वर गेलो आणि आज जाऊन पहिलाच मी बसलो. आणि बाकी सदस्य आले, कांबेज पण आला माझ्याजवळ बसला, पण नंतर बरेचसे सदस्य पण आले आणि पुन्हा बाहेर बराच गोंधळ चालला होता, दाखला टेकला असं तसं सगळे आमरी तुमरी. बरोबर. नंतर मी चौकशी केली तर आमचे एक सदस्य जे माझे अध्यक्ष आहेत, उदय दादा कबुले, त्यांनी सांगितलं
कॅशाच्या आपल्या 2 लोकांना. अरे म्हटलं आबा आणि शंभूराजे असताना नेलं कसं काय. बर. मला जो धक्का बसला की असा काय गुन्हा केलाच नाही, अच्छा. पण असं काय झालं काय. मग माझ्या लक्षात आलं की कुठले तरी षडयंत्र रचून रचलेलं आहे. यांना मतदानापासून वंचित करायचं. कारण त्यांची 32 आणि आमची 33 होती, हा. त्यामुळे पूर्ण ते हे होतं. आणि त्याची त्यांना भीती वाटल्यामुळे ते सतत तिथले हे म्हणजे कलेक्टरच्या बाहेर फोनवर कोणाशी तरी बोलत होते. बर. नंतर मला कळलं की बाबा असे म्हणजे तुमच्या मुलांनीच जे की माझा जीव मारायचे इथून अपहरण केलंय बर. अशी बातमी दिली. म्हणजे शक्यच होणार नाही. मग माझ्या लक्षात आलं हे की षडयंत्र. कुठल्या तरी षडयंत्रे दडपणाखाली भीती दाखवून हे दोन्ही अर्ज मी पहिला जबाब दिल्यामुळं पुन्हा त्यांनी हा दुसरा अर्ज तयार करून हे मला हे जनतेला एक फार महत्वाची गोष्ट सांगायची आहे. पहिला अर्ज अपहरणाचा तो रात्री 9 वाजता दिला गेला. त्याच्यावर बापू स्वतः महाबळेश्वर पोलीस स्टेशनला जाऊन सांगतात माझं अपहरण झालेलं नाही. तो पहिला अर्ज निकाली गेला. त्याची पोच त्यांना वाई पोलीस स्टेशननी दिली. त्याच्यामुळं अपहरणाचा गुन्हा दाखल होत नव्हता. त्यामुळं पुन्हा त्याच मुलाला हाताशी धरून त्याच मुलावरती काहीतरी प्रेशर टाकून दुसरा गुन्हा दाखल केला. त्या गुन्ह्यामध्ये अपहरण व तुमचा खून करण्याची धमकी असं काहीतरी त्या FIR मध्ये टाकलेलं आहे. म्हणजे दुसरा गुन्हा पुन्हा दाखल केला सकाळी 6:15 वाजता. आणि दुसऱ्या गुन्ह्यावरती अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना अटक करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये आणखीन 2 सदस्य आहेत. सदस्य नाही म्हणता येणार, पण ते नेते आहेत राष्ट्रवादीचे, राजेंद्र राजपुरे आणि भैया डोंगरे यांच्यावरही गुन्हा दाखल झालेला आहे. तर आता ही सगळी जी प्रक्रिया आहे, हे स्वतः म्हणतात माझं काय अपहरण झालेलं नाहीये, माझ्या मुलावरती जबरदस्ती केली गेलेली आहे. तर मी शेवटचा प्रश्न असा विचारेन की ही जबरदस्ती नेमकी काय झाली, कशी झाली, तुमचा अंदाज काय आहे, काय झालं नेमकं मुलाच्या बाबतीत? मुलाशी तुमचं काय बोलणं झालं का? नाही ना, तो नंतर मग मी चौकशी केली, पण त्याची मनस्थिती बरोबर नव्हती. बर. म्हणजे त्याच्यावर फार ते दडपण आलं होतं. तो पूर्ण भिलेल्या अवस्थेत होता. अच्छा. हा. आणि जवळजवळ ज्या दिवशी 20 तारखेला मतदान झालं त्यानंतर मला वाटतंय 8:30ला त्याला पाचोडला आणून सोडला. अच्छा. म्हणजे खरं तर म्हटलं तर अपहरण कुणाचं झालं असेल तर मुलाचंच अपहरण झालं असेल. कारण का मुलाला ज्या पद्धतीनं पोलिसांनी तक्रार दाखल करायला लावली, मुलाला नंतर आणून सोडलं, ज्यावेळेस सगळं साध्य झालं, सिस्टीमचं साध्य झालं, कुणाला सत्तेत बसवण्याचं, त्याचा रोल सर्वात मोठा प्ले केला असेल तर कुणी, तर सातारा पोलिसांनी फार मोठा रोल प्ले केलेला आहे. सातारचं सत्ता समीकरण आणि सिस्टीम हलवण्यामध्ये सातारा पोलिसांनी जी काही भूमिका बजावलेली आहे, ही भूमिका कशी बजावली आहे ते थेट कोण सांगतंय? ज्यांचं अपहरण झालंच नाही, त्यांचं अपहरण झालं आहे असं दाखवणारे पोलीस, या पोलिसांनी हे सगळी सत्ता समीकरण तयार केलं. आणि आज आपण बघतोय की सातारा पुरोगामी जिल्हा, क्रांतिकारकांचा जिल्हा, आणि या जिल्ह्यामध्ये हे काय चाललंय, काय हे कुठंतरी थांबलं पाहिजे. बापू, तुम्ही एक ज्येष्ठ आहात, तुम्ही सगळे ऊन पावसाळे बघितलेले आहेत. हे जे काय घडलं हे थोडक्यात महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही काय सांगाल? अतिशय निंदनीय अशी बाब आहे. पूर्ण यंत्रणा म्हणजे पोलीस यंत्रणा असू द्या, तिथले निवडणूक अधिकारी कलेक्टर असू द्या, हे पूर्ण भाजपाशी दिसत होते. आणि माझा एक अंदाज आहे की आपल्या जिल्ह्यातले जे ह्यांना नेले किंवा खालपासून वरपूर जे साध्या वेशात बरेच पोलीस होते, ते आपल्या जिल्ह्यातले नव्हते. हे बाहेरच्या जिल्ह्यातलेच आणलेले त्यांनी. काय आणि त्यांच्या हस्तेच हा सगळा बनाव तयार करून हे षडयंत्र केले गेलेले. पालकमंत्र्यांना मारहाण होते. ग्रामविकास आपलं मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा यांना धक्काबुक्की होते. नितीन काकांना अगदी थेट जिन्यावरनं खाली पाडलं जातं. हे काय म्हणाल या सगळ्या गोष्टीला? हेच सांगितलं तुम्हाला की वाटेल ते करायचं, सत्ता घ्यायची, यासाठी उलट ते जसं म्हणलं ना त्यांनी की जीवमानाच्या हेतूने म्हणजे ह्या लोकांनी पळवून नेलं. मी तर म्हणतो जीव मारण्याच्या हेतूनेच हे 2 मंत्रींना खासदारावर त्यांनी हल्ला केलेला दिसतोय. अच्छा. बघा ना, म्हणजे बोटाला लागलं, धक्काबुक्की केली. आज नितीन पाटील पडले, जिन्यावरनं खाली पडले. जर बाहेर जवळजवळ नाही म्हणलं तर खूप कार्यकर्ते आम्हाला उशिरा कळली, लोकांना
ती जर अगोदर बाहेर बातमी गेली असती ना किंवा फोन कोणी केला असता त्यावेळेला जनतेचा काय आक्रोश असतो ना त्या धुमाकडे त्या सगळं त्यांना दिसलं असतं झेडपीमध्ये. ठीक आहे. जे काय घडलं हे बापू शिंदेंनी आपल्याला सविस्तरपणे घटनाक्रम सांगितलेला आहे. अत्यंत शोकांतिक आहे की आपल्यासारख्या सातारा जिल्ह्यामध्ये अशी घटना घडते. जर अशा राजकीय नेत्यांवरती असे खोटे गुन्हे दाखल होत असतील तर सामान्य लोकांचं काय? मंत्री मार खात असतील, खासदारांना धक्काबुक्की होते, काय चाललंय काय साताऱ्यामध्ये? तुमच्या प्रतिक्रियांचं मी स्वागत करेन. धन्यवाद.